नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती 2022 मध्ये किती जागा आलेल्या आहेत या प्रेस नोट्समध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या कास्टसाठी किती जागा आलेल्या आहेत व कोणत्या माध्यमासाठी किती जागा आलेल्या आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपण पाहूया. पहिल्यांदा प्रेस नोट्स 1 मध्ये जी माहिती दिलेली आहे त्यानुसार काय म्हटलेलं आहे, हे शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी ही ऑनलाईन पद्धतीने 2022 रोजी झालेली, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवारांनी चाचणीत प्रविष्ट झाले. म्हणजे या 2,16,443 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर यामध्ये अजून एक महत्त्वाची बातमी आहे की ही अभियोग्यता चाचणी 1ली ते 12वी यासाठी शिक्षक पदभरतीसाठी घेण्यात आलेली होती. यातील त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीची शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे. म्हणजे जेवढी पदं आहेत त्या पदांच्या 80% पदे भरायला सांगितली होती. पण शिक्षक मंत्री म्हणतात की 67,000 जागा रिक्त आहेत. पण आज पोर्टलवर जाहीर झालेलं आहे की 21,688 पदेच आहे. मग 67,000च्या 80% तर तेवढे होऊ शकत नाही. मग 80% कसे तयार केले त्यांनी, ही गोष्ट विचारात करण्यायोग्य आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी ह्याच्यात आहे की जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे जे 80% पदे भरणार आहेत त्यातील अजून 10% पदे कपात करायची आहे फक्त जिल्हा परिषदेसाठी. जिल्हा परिषदेमध्ये सध्या 70% रिक्त जागा पदभरती करण्यात येत आहे. जेवढी पदे आलेली आहेत त्याच्या 70% रिक्त जागा भरणार आहेत यावेळेस. त्यानंतर पुढचं, सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहेत. जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गासाठी भरती झाली असेल तर अर्थात त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील. तरीही 10% जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्यावर यथावकाश निर्णय घेण्यात येईल. यामध्ये असं म्हटले आहे की जे मागासवर्ग कक्षाकडून ज्या जागा तपासून घेतल्या आहेत त्यामध्ये एखाद्या कक्षासाठी कमी जास्त प्रमाणात जागा होत असतील किंवा कास्टला अतिरिक्त जागा असतील तर त्या जागा कपात करून या भरतीमध्ये लागू केलेल्या आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बाब आहे की इंग्रजी शाळाकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात येत आहे 28/1/2024 पासून जे आहे ते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजी बळकटीकरण करण्यासाठी व्यक्ती नियुक्त करण्यात विषयासंदर्भात शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासन या प्रमाणात, परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत. म्हणजे जे इंग्रजी माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यामध्ये पदे राखून ठेवलेली आहेत इंग्रजी माध्यमासाठी. एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग व सर्वच विषयाबाबत विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत्या. माध्यमावर काही वेळा चुकीच्या माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांचे संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाने विविध विषयावरचे धोरण त्यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानंतर खाली आपण पाहू शकतो की हे एक महत्त्वाची बातमी नोट दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदाच्या जे आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 34 जिल्हा परिषद आहे त्यातील 12,522 पदे आपल्याला पोर्टलवर दिलेली आहेत. त्यानंतर 18 मनपा म्हणजे महानगरपालिकाच्या 2,951 पदे 2,951 पदे महानगरपालिकेची आहेत. नगरपालिका किंवा नगरपरिषदेच्या या 82 नगरपरिषदा किंवा नगरपालिका आहेत. यातील 477 पदे एवढी दिलेली आहे पोर्टलवर. त्यानंतर 1123 म्हणजे 1,123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 5,728 पदे दिलेली आहेत. म्हणजे जे मुलाखतीसह आहेत जागा या 5,728 अशा आहेत. एकूण म्हणजे सगळ्या टोटल आता जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या सर्वांचे म्हणून 21,688 रिक्त पदांची भरती मागणी नोंदवण्यात आलेली आहे. म्हणजे शिक्षण मंत्री 30,000 म्हणून आता त्यांनी जाहिरात किती काढली तर 21,688
88 पदांची जागा काढली आणि जे 67,000 रिक्त जागा आहेत त्यांचं तर काय वाऱ्यावरच गेलेलं आहे. त्यानंतर आपण आपल्या कास्टनिहाय आपण पदे बघू शकतो की आरक्षण निहाय रिक्त पदे अनुसूचित जाती म्हणजे SCसाठी 3,147 जागा आहेत. STसाठी म्हणजे अनुसूचित जमाती 3,542, विमुक्त जाती असाठी 862, भटक्या जमाती बसाठी 404, भटक्या जमातीतील क 582, भटक्या जमाती ड 493 आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 290, इतर मागास प्रवर्गासाठी 4,024, आर्थिक दुर्बळ घटक इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी 4,024, आर्थिक प्रवर्ग घटकसाठी 2,324 म्हणजे EWसाठी 2,324 आणि खुला प्रवर्ग यासाठी 6,170 याप्रमाणे आहेत. तथापि काही व्यवस्थापन आणि जाहिरातीमध्ये आक्षेपापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत. त्यामुळे आरक्षण ह्या रिक्त पदे जास्त दिसून येतात. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं आहे गटनिहाय रिक्त पदे. आता कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत किती रिक्त जागा आहेत हे आपण इथं पाहूया. 1ली ते 5वीपर्यंत म्हणजे जे झेडपीत आहेत. पहिलीपर्यंत जे DEडवाले कॅन्डिडेट आहेत त्यांना या 10,240 एवढी पदे त्यांना प्राप्त झालेली आहेत. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी 8,127 ज्यांचा सेकंड पेपर पास आहे CTET किंवा TET यांच्यासाठी 8,127 पदे एवढी उपलब्ध झालेली आहेत. 9वी 10वीसाठी 2,176 एवढी पदे. त्यानंतर 11वी 12वीसाठी 1,135 पदे आहेत. त्यानंतर हे आपण वर्गानुसार पाहिलं. त्यानंतर कास्टनुसार पाहिलं. आता माध्यमानिहाय आपण पाहूया. माध्यमनिहाय म्हणजे जे मराठी माध्यमातून शिकवणार आहेत त्यांचं DEड BEड आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे त्यांच्यासाठी 18,373 एवढी पदे रिक्त आहेत. आणि जे इंग्रजी माध्यमांसाठी आहेत त्यांच्यासाठी 931, उर्दू माध्यमातून जे शिकलेले आहेत त्यांना 1,850, हिंदी माध्यमातून जे आहेत त्यांच्यासाठी 410, गुजराती माध्यमासाठी 12, कन्नड माध्यमासाठी 88, तमिळसाठी 8, बंगालीसाठी 4, तेलुगूसाठी 2 याप्रमाणे आहेत. पदभरती प्रक्रियानिहाय पदे मुलाखतीशिवाय जे मुलाखतीशिवाय पदे भरणार आहेत त्यामध्ये 16,799 एवढी पदे आहेत. आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू सह जी पदे आहेत 4,879 याप्रमाणे आहेत. त्यानंतर पदभरतीत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात आलेले आहे म्हणजे पसंतीक्रम देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर ही एक अजून एक महत्त्वाची बातमी आहे. उमेदवारांसाठी लॉग इन करण्यासाठी महा टीचर रिक्रुटमेंट ही वेबसाईट आहे. या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत असं म्हटलं आहे. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याचा सुविधा दिनांक 8/2/2024 रोजी दिला जाईल. म्हणजे जे पसंतीक्रम आपणास द्यायचा आहे त्यांची डेट 8/2 म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी आपणास दिला जाईल. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 9/2/2024 म्हणजे 9 फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतीस लॉक करणे आवश्यक आहे. जो आपण पसंतीक्रम दिलेला आहे तो पसंतीक्रम आपल्याला 9 फेब्रुवारीच्या आत लॉक करायचा आहे. त्यानंतर जे 2017 अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्त पदासाठी दिनांक 26/11/23 व 30/11/23 रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत पुणे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगित आदेश दिलेला आहे. दिनांक 29/11 ते 30/11 यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त झालेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षण जागा ज्या प्रवर्गातील जागा आहेत त्या प्रवर्गामध्ये भरण्यासाठी शासनाने प्रस्ताव सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर कारवाई करण्यात येईल. जे माजी सैनिक होते व समांतर आरक्षणाच्या अतिरिक्त जागा ज्या शिल्लक होत्या ज्या त्या प्रवर्गामध्ये त्या जागा ॲड केल्या जातील. म्हणजे काही कास्टसाठी जागा या वाढीव येऊ शकतात. त्यानंतर पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यांचे संभाव्य वेळापत्रक लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. जे गुणवत्ता यादीचे आहे विथआउट इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यूच्या जागा या लवकरच प्रसिद्ध केल्या जातील. यांचे वेळापत्रक पाठवलं जाईल. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. पवित्र पोर्टलवरील पदभरतीची संबंधित सर्व बाबीसाठी एज्युकेशन पवित्र 2022 ईमेल या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासनाने न्यायाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांची चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबतीत अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर पत्रव्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे आवश्यक होईल. म्हणजे काही कारण नसताना जो ईमेल करतो त्यामुळे शासनातसुद्धा माघारी पाठवण्यासाठी विलंब होतो. ही प्रक्रिया
क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्यासाठी प्रशासन व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे प्रक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करावा. सर्व अभियोगताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा. हे सुरत मांढरे शिक्षण आयुक्त आहेत, यांनी ही नोट्स जारी केलेली आहे. यामध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने जे पेपर्स देणार आहे ते पेपर्स फक्त 3 वेळेसच आपण रिजनरेट करू शकतो आणि डिलीट करू शकतो. 3पेक्षा जास्त जर आपण करायचा प्रयत्न केला तर तो होणार नाही. त्यामुळे आपण व्यवस्थित पेपर्स देणे आवश्यक आहे.